आणि यानंतर एक वेगळी बातमी। तरुणाईला गाडी चालवण्याचं वेड तर असतंच, पण आता याच तरुणाईला गाड्या बनवण्याचं सुद्धा वेड लागलंय। याचं उदाहरण कोकणातील सॅक इंडीला 2017 मध्ये पाहायला मिळालं। गाड्या बनवण्याचं तंत्र कोकणातील तरुणाईला अवगत झालं हे या प्रदर्शनातून दिसून आलं। रत्नागिरीतल्या देवरुख जवळच्या आंबव गावात सॅक इंडीला 2017चं आयोजन करण्यात आलं। यात स्थानिक तरुणांनी बनवलेल्या कार्स सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत। कोकणातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांनी चक्क फॉर्म्युला आणि गो कार्टिंग कारची निर्मिती केली आहे। माने इंजिनिअरिंग कॉलेज त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलंय। एक कंप्लीट एरोडायनामिक कार आहे आमची आणि या कारामध्ये आम्ही KTM 390 इंजिन वापरलंय। अराउंड 190 cc पर्यंत हे इंजिन आम्हाला काम करतंय। एकीकडे 200 किलोची फॉर्म्युला कार तासात 180 चा वेग गाठते, तर दुसरीकडे गो कार्ट ही कार देखील सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। आमची सेकंड कार आणि 3.0 थर्ड कार आहे। 2.0 मध्ये आमचं जे मटेरियल होतं ते आमचं 1018 होतं MS, ज्यामुळे थोडंसं वेट आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही जो इम्प्रूव्हमेंट केला 3.0 मध्ये तो आम्ही 4130 यूज केला, जो बेसिकली एअरक्राफ्ट्समध्ये यूज केला जातो तो मटेरियल। त्यामुळे ह्या गाडीची वेट खूप लाईट झाली आहे। या कार सोबतच विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या रोबोटच्या दंगलने सॅक इंडीला 2017ला 4 चांद लावले आहेत। इथे असलेल्या मुलांना त्यांच्याबद्दलचं एक्सपोजर किंवा तिथे ते कसं घेतलं जातं, ते कुठे त्यांना बाहेर रिप्रेझेंट करायच्या आधी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा, हा आमचा मेन उद्देश आहे ह्या सगळ्या स्पर्धांच्या मागचा। सॅक इंडीलाच्या निमित्तानं ग्रामीण भागातल्या तरुणांना एक महत्त्वाचं व्यासपीठ मिळालंय, हे विशेष। सचिन देसाई, ABP माझा, रत्नागिरी, देवरुख।